पडेल बंधू बाय. प्रथमतः सगळ्यांना छायाचित्रकार दिनानिमित्त शुभेच्छा देते. 19 ऑगस्टला होता, पण त्या दिवशी सगळे बिझी असल्या कारण आज आपण तो साजरा करत आहोत श्रमिक पत्रकार भवनमध्ये. कधी कधी शब्दांची गरज लागत नाही जेव्हा आपण वृत्तपत्र वाचतो. फक्त एक फोटो बघितला की त्या फोटोमधून सगळं समजून जातं न कळत. कधी कधी आपण कॅप्शन पण वाचत नाही किंवा कॅप्शन वाचतो, फोटो बघतो, न्यूज पण वाचत नाही. एवढा पॉवर असतो, एवढा पॉवरफुल असतो तो एक फोटो. आणि त्यामध्ये मला असं वाटतं जे छायाचित्रकार आहेत त्यांचं पूर्ण दिवस तो ऑन कॉल, SOS सारखा इमर्जन्सी जातो. जरी पत्रकार पोचले नाहीत तरी त्या ठिकाणी फोटोग्राफर पोचणं हे गरजेचं असतं. त्या क्षणातला त्या वेळेचा तो फोटो कॅप्चर करणं हे महत्त्वाचं असतं. आणि तुम्ही ते एवढे वर्ष एवढे व्यवस्थितरित्या करत आहात त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन करते. 15 वर्ष मी आमदार म्हणून ह्या वास्तूत आले आहे. आज प्रथमतः खासदार म्हणून मी इथे येत आहे. हा माझ्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण आहे. अनेक असे पत्रकार सुरुवातीपासून आहेत आणि अनेक नवीन मध्यंतरीच्या काळात जॉईन झाले. तुमचा प्रवास जसा मी बघितला तसा तुम्ही पण माझा या ठिकाणी प्रवास बघितला आहे. माझे देखील माझे असतील, माझ्या वडिलांचे असतील, आमच्या पक्षाचे अनेक असे क्षण जे आम्हाला पण माहिती नव्हतं ते तुम्ही कॅप्चर केले. कधी कधी आम्हाला आमच्या अनेक बाजू दाखवण्यात छायाचित्रकार यशस्वीरित्या त्या ठिकाणी तुम्ही काम करत असता. कारण का तो एक क्षण सगळं सांगून जातो. आणि त्या क्षणाच्या माध्यमातून मला असं वाटतं फक्त चेहऱ्याकडे नाही पण आत्मपरीक्षण पण खूपदा केलं जातं. आपले हावभाव आणि त्या सगळ्या गोष्टी त्या फोटोच्या मागे प्रत्येक फोटोच्या मागे प्रत्येक जे चित्र असतं त्याच्या मागे एक कहाणी असते. ती संघर्षाची असते, ती तुमची पण असते, ती आमची पण असते, ती सगळ्यांची असते. आणि ते टिपलं जातं. आज असे काही प्लॅटफॉर्म्स आहेत खेळबुडेजी जिथे काय लिहिलं आहे ते कोणीच बघत नाही. जसं आपलं इंस्टाग्राम असेल किंवा फेसबुक असेल सगळं फोटोवरच अवलंबून असतं. आणि म्हणून तुमचा रोल हा अधिक चॅलेंजिंग झाला आहे. तेव्हा ह्या सोशल मीडियामध्ये जे काही चाललं आहे आणि मग प्रिंट मीडियामधले जे अजून छायाचित्रकार आहेत तुमच्यासमोर खूप आव्हानं आहेत. पण अजून काही ठराविक लोक पेपरशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. आमचं कुटुंब एक असं आहे. पेपरशिवाय किंवा जुने मॅगझिन्स असतील किंवा दिवाळी अंक असतील त्याच्याशिवाय आमची सुरुवात होत नाही. जी मजा त्याच्यात आहे ती काय तुमच्या सोशल मीडियावर होऊ शकत नाही. बऱ्याचदा सोशल मीडिया किंवा फोटोज असे असतात जे खूप सेन्सिटिव्ह असतात, संवेदनशील असतात. आत्ताच जी केस घडली कॅलकटामध्ये त्यामध्ये खूप फोटो व्हायरल झाले आणि ते खरे होते का नाही तो पण एक विषय असा होता. ते मॉर्फ होते का नाही, ते खरंच म्हणजे त्या व्यक्तीचे ते झालं नाही पाहिजे. आपल्या देशात आपण कधी ती आयडेंटिटी रिव्हील करत नाही. तो प्रोटोकॉल तुम्ही नेहमी पाळला आहे. तो प्रोटोकॉल तुम्ही नेहमी पाळता त्याबद्दल तुमचे मनापासून अभिनंदन. एक महिला म्हणून मला करावं असं वाटतं. पण आज सोशल मीडियामध्ये काही प्रोटोकॉल राहिला नाही, काही तत्त्व राहिले नाहीत, काही प्रिन्सिपल्स व्हॅल्यूज तिथे राहिले नाहीत जे तुम्ही पाळता. मला असं वाटतं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार मानते. आणि अर्थात खेलबुडेजी तुम्ही बोलवलं श्रमिक पत्रकार संघात जेव्हा कार्यक्रम असतो तेव्हा नाही बोलण्याची माझी हिंमत होत नाही, इच्छा पण होत नाही. कारण जसं मी म्हणाले की आपला एक बॉन्ड आहे अनेक वर्षापासून. आणि जेवढं तुम्ही मला माझ्या प्रवासात साथ दिली आहे तेवढं मी तुमच्या प्रवासात देखील साथ देणार आहे. आज महिला म्हणूनच खासदार म्हणून नाही पण कामासाठी मला लोकांनी निवडून दिलं असावं अशी मी आशा बाळगते आणि मी कामाला लागले आहे. पत्रकार संघासाठी तुमच्यासाठी वैयक्तिक कधी काही करू शकते तर मी नेहमीच एक बहीण या नात्याने तुमच्यासोबत असेल. अर्थात आता तुमचं हाऊसिंग कॉम्प्लेक्स येत आहे तो लवकर झाला पाहिजे, युद्धपातळीवर झाला पाहिजे.
त्या पलीकडचे पण विषय आहेत. मला असं वाटतं एक फंड पत्रकारांसाठी कॉर्पस फंड जमा झाली पाहिजे, ह्यासाठी पण काही प्रयत्न करत होतो. आणि तुमच्यामुळे आम्हाला विषय कळतात. मग विमान असेल, IT असेल, पाण्याचा विषय असेल, अनेक विषय. त्याबद्दल नेहमी साथ दिल्याबद्दल तुमचे आभार मानते. आणि जाता जाता एवढंच सांगते की आज या महाराष्ट्रात पुरोगामी महाराष्ट्रात जी घटना घडली बदलापूरची किंवा कलकत्त्यात किंवा देशभरात हे होत आहे. आणि दुर्दैव असं की कोणत्या शाळेत शिकवलं जात नाही की महिलांचा सन्मान केला पाहिजे, महिलांचा आदर केला पाहिजे. कोणत्याही शाळेत धडा नसतो किंवा मास्तर गुरुजी ते शिकवत नाही. जर ही शिकवण खरंच द्यायची असेल तर ती घरोघरी देणं गरजेचं आहे. आज तुम्ही सगळे कोणाचा तरी भाऊ आहात, कोणाचे तरी पती आहात, कोणाचे तरी वडील आहात. वडील हे नातं खूप महत्त्वाचं असतं. आणि प्रत्येकाच्या घरी एक मुलगा असतो, एक मुलगी असते, 2 मुली असतात, 2 मुलं असतात. शाळेत शिकवलं जात नाही म्हणून घरी शिकवणं महत्त्वाचं आहे. आणि तुमच्याकडून एकच विनंती, इथे सगळे पुरुष आहेत म्हणून, की तुमच्याकडून एकच अपेक्षा आहे की घरी मुलाला एवढं शिकवा की आईचा रिस्पेक्ट कर, आईचा आदर कर, बहिणीचा आदर कर, पुढे जाऊन मैत्रीण असेल, पत्नी असेल, तिचा आदर कर. जर तुम्ही एवढंच जर घरी सांगितलं तर महाराष्ट्रामध्ये कधीच अन्याय, अत्याचार, बलात्कार महिलांवर होणार नाही, ह्याची गॅरंटी मी तुम्हाला देते. घरी शिकवलं जात नाही, घरची वागणूक बघून बाहेर हे केलं जातं, म्हणून कदाचित अशी मानसिकता निर्माण होत असेल. कालच मी कुठेतरी पॉवरफुल एक लाईन वाचली की बेटा पढाओ बेटी बचाओ. पण शिक्षणात सगळं नसतं. घरी जी संस्कृती दिली जाते, घरी जे अपब्रिंगिंग दिलं जातं त्याच्यावर सगळं अवलंबून असतं. एवढी छोटीशी विनंती, रोज उठल्यावर त्या मुलाला सांगत जा की महिलांचा आदर कर. तू कुठेही गेला तरी पैसे कमाव, पण पैसे काहीच नसतात जर तू महिलांना एक वेगळ्या नजरेने बघत असणार. पैशाचा काहीच उपयोग नाही आहे. एवढंच मला तुम्हाला सांगायचं होतं की कारण हे कुठे शिकवलं जात नाही. आणि आज जे प्रमाण वाढत चाललं आहे, कारण कुठेतरी मला असं वाटतं की सत्ताधारी जे आहेत किंवा सत्तेत असणारे जेव्हा ब्रिजभूषणसारख्या माणसाला पाठीशी घालतात किंवा गुजरातमध्ये जे बलात्कारी आहेत त्यांचा जेव्हा सत्कार करतात, पदयात्रा काढतात, जेव्हा कॉग्निझन्स घेतला जात नाही 2-2 दिवस, एका FIR दाखल केली जात नाही, जेव्हा महिलांचं ऐकलं गेलं जात नाही, पालकांचा 4 वर्षाच्या लहान मुलींना पण जर आपला समाज सोडत नसेल तर आपण कुठले नरकात चाललो आहे का, मला असं वाटतं. आणि मग स्त्री जन्माचं आपण स्वागत करतो, स्त्री जन्माचा आपण साजरा करतो, पण मग म्हणूनच स्त्री भ्रूण हत्या होते. कारण कदाचित असं असेल का की स्त्री भ्रूण हत्या त्या कारणासाठी होते कारण का पुढे जाऊन मुलीचा असा अपमान नाही व्हावा म्हणूनच मुली नकोत, अशी मानसिकता आपण मागे जात चाललोय का ह्या सावित्रीच्या महाराष्ट्रात, त्या जिजाऊच्या महाराष्ट्रात, या रमाईच्या महाराष्ट्रात, या अहिल्याबाईच्या महाराष्ट्रात आपण पुढे जातोय का मागे जातोय समाज म्हणून, हे आपल्या सगळ्यांना आज वडील म्हणून, पुरुष म्हणून आपल्याला आता आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. हे आपल्या हातात आहे. कारण का बाहेर जाऊन तो मुलगा चुकीचं शिकणार आहे, कारण का वरूनच त्याला सत्ताधाऱ्यांचा सपोर्ट जेव्हा असतो तेव्हा लोकांना वाटतं मी काही करू शकतो, मी जेलमध्ये जाणार नाही आहे. अशी जर मानसिकता, विकृत मानसिकता जर बाहेरून त्याला सपोर्ट करत असेल तर घरच सगळं आहे. घरातूनच मुलगा शिकू शकतो, घरच आपला सेफ झोन आहे. आणि तेवढीच एक तुमची बहीण म्हणून, खासदार वगैरे नाही दादा, बनसोडे दादा, पण आज तुमची बहीण म्हणून, कारण का काही नाती विश्वासाची असतात आणि खासदार तुमच्यासमोर म्हणणं मला पटत नाही कारण का आपलं नातं जुनं आहे. म्हणून आज तुमची बहीण म्हणून मी तुम्हाला एवढा रिक्वेस्ट करते की प्लीज मुलाबरोबर 1 तास बसा, रोज 1 तास शक्य नाही, आज तरी 1 तास बसा आणि सांगा की हे जे घडतं आहे ते चुकीचं आहे. महिलांशी कसंही बोलणं, महिलांना चुकीच्या नजरेकडे का म्हणून तिने सेल्फ डिफेन्स शिकावा, का म्हणून तिनेच असे वागण्याची पद्धत शिकावी. मुलांना शिकवा, आम्हाला नाही. मुलांना शिकवलं तर आम्हाला हे सेल्फ डिफेन्सची वगैरे गरजच नाही आहे. म्हणून मुलांना शिकवा, ते तुम्ही करू शकता. कोणतेही टीचर
कोणताही मंत्री, कोणतेही खासदार, आमदार तुमच्या घरात येऊन नाही शिकवू शकत तुमच्या मुलांना, जेवढं तुमचा इम्पॅक्ट असतो. म्हणून एवढी मी विनंती करते, तुम्ही ह्या परिवर्तनात मला साथ द्याल अशी मी एक महिला, आज महिला खासदार आत्ता म्हणते, तुम्ही मला साथ द्याल एवढीच विनंती करते. आणि आज पत्रकार छायाचित्रकार दिन म्हणून आपण साजरा करतो आहे, त्यासोबत आपल्या माध्यमातून हा संदेश जर गेला, एका लहान मुलीचं चित्र जर तुम्ही फोटो घेऊन उद्या पेपरमध्ये छापलात आणि त्याला एक चांगलं कॅप्शन दिलं की बेटा पढाओ बेटी बचाओ, किंवा काही जसं मी म्हणाली फोटोज पॉवरफुल असतात, शब्द एवढे पॉवरफुल नसतात, जेवढे तुमचे फोटो असतात त्या फोटोमध्ये सगळं इमोशन येतं, भावना येतात. तेवढं जर आपण केलं, एक दिवसातून आठवड्यातून एक दिवस जर आपण त्या मुलीसाठी डेडिकेट केला आणि त्या मुलाला मनात ते उमटवायचा त्या फोटोच्या माध्यमातून जर प्रयत्न केला तर त्याचा खूप मल्टिप्लिकेशन इफेक्ट होईल याची मला खात्री आहे. एवढंच बोलते, तुमचा अधिक वेळ घेतला त्याबद्दल क्षमा असावी. सगळ्या छायाचित्रकारांना मनापासून शुभेच्छा देते आणि हा छान अशा कार्यक्रमात आपण मला बोलवलं त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद. सगळ्यांना गोकुळाष्टमीच्या शुभेच्छा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.